राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेचं थेट व्हिडिओ कॉलद्वारे कौतुक केलं आणि संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं गेलं। बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा बदलता चेहरा आता संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे आणि याचे जिवंत उदाहरण ठरली आहे चिखली तालुक्यातील मंगरुळ नवघरे जिल्हा परिषद मराठी शाळा। पटसंख्या वाढवा आणि बक्षीस मिळवा या अभियानांतर्गत बुलढाणा जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागाने विशेष मोहीम राबवली। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात आले आणि या अभियानात मंगरुळ नवघरे शाळेने घवघवीत यश संपादन केले। इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत असलेल्या या शाळेची पटसंख्या मागील वर्षी होती फक्त 67। मात्र शिक्षक, पालक आणि गावकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हीच पटसंख्या वाढून पोहोचली तब्बल 170 वर। शाळेचा कायापालट करण्यात आला, भिंती बोलक्या झाल्या, शैक्षणिक वातावरण अधिक आकर्षक बनविण्यात आले। ही शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी खांद्याला खांदा लावून काम केले। आणि कसं आम्हाला अजून जास्त प्रकारे आपल्या जिल्हा परिषद शाळेतील गोरगरिबाच्या मुलांना कशा प्रकारे जास्त चांगलं शिकवता येईल, कारण आज शेतीचं उत्पन्न जास्तीत जास्त 1 लाखापर्यंत आहे आणि कॉन्व्हेंटमध्ये फी 1 लाखापर्यंत आहे आणि आपल्या मुलांना शेतकरी सर्वसामान्य लोक हे शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजेत, म्हणून आपल्या जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत, म्हणून आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे। नाही, तुमचं मी विशेष अभिनंदन करतो। तुमच्या संपूर्ण टीमने, सर्व ग्रामस्थांनी, पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या जिल्हा परिषद शाळेचं नाव लौकिक मोठा केला आहे आणि तुम्ही सर्व टीमने अतिशय कष्टपूर्वक आपली शाळा विद्यार्थ्यांना चांगलं गुणवत्तापूर्ण क्वालिटी एज्युकेशन देत आहे। आदरणीय शिवसाहेब गुलाबरावजी खरात साहेब त्यांनी आम्हाला या ठिकाणी प्रेरणा देऊन 63 मुलांची 100 या शाळेत आणले सर आणि ते आदरणीय शिक्षणाधिकारी विकास पाडवे त्यांनी एक बक्षीस ठेवलं होतं की जी शाळा पटसंख्या वाढवेल त्या शाळेला बक्षीस देऊ। त्या दोघांच्या प्रेरणेनं आणि आमदार ताई श्वेताताई माले यांच्या मार्गदर्शनानं ही शाळा एक चांगल्या प्रकारे डेव्हलप झाली सर आणि पुढच्या या शाळेत 350 पर्यंत पट होईल। पहिलीचे ऍडमिशन पण झालेले आहे तिथं आता। शाबाश, अभिनंदन। जसंही संधी मिळेल मी स्वतः भेट द्यायला येईल आपल्या शाळेला। सर जरूर या सर, जरूर या। तुमच्यासारखे जर आले तर आम्हाला अजून प्रोत्साहन मिळेल, गावकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्या प्रकारे मुलांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल की मुलं कोणत्या पद्धतीनं अजून पुढे जातील, यासाठी आपला एक प्रामाणिक प्रयत्न आहे। विद्यार्थ्यांशी बोलता येईल? हो सर, लगेच। हो, वर्ग पहिला आहे सर, वर्ग पहिला आहे इथं, तर वर्ग पहिलीचे मुलं आहेत सर। एक तुम्हाला डेमो देतो सर वर्ग पहिलीचा। हे आदरणीय जाधव सर सर एकदम ऍक्टिव्ह म्हणून सर आहेत आणि तुम्हाला एक छोटा डेमो की कोटीपर्यंत सुद्धा पूर्ण या मुलांनी वाचली आणि तुम्ही कोणत्याही देशाची जर राजधानी विचारली, 90% देशाची किंवा कोणत्याही राज्याची जरी राजधानी विचारली तर वर्ग पहिलीतील मुलं आमचे सांगतात। म्हणजे इव्हन म्हणजे पूर्ण राज्य, कोणतंही राज्य जरी सांगितलं तर त्या राज्याची राजधानी सांगतात, 90% देशाच्या राजधान्या सांगतात। शाबाश। देशाच्या राजधानी आपण सांगायला डेमो देतात सर। ठीक आहे, अफगाणिस्तान, फ्रान्स, रशिया, जर्मनी, सौदी अरेबिया, सिरिया, कोरिया, ऑस्ट्रेलिया, जपान, आपल्या भारतातील सर्व राज्याच्या राजधान्या सुद्धा असतील तरी सांगतात सर। उत्तराखंड, कर्नाटक, राजस्थान, गोवा, ओडिशा, आसाम, नागालँड, पश्चिम बंगाल सर। तेच त्याच्यासोबतच जर इंग्लिश बेसिक जर असलं तर इंग्लिश वाक्यही सर मुलं वाचतात। एक वाचन चल आरुष वाचन एक वाक्य देतो, वाचा तुम्ही ना।
कोटीपर्यंत संख्या आणि सर्व आपल्या मार्गदर्शनानं सर्व काही व्यवस्थित आहे सर. प्रत्येक वर्ग असायचे सर. आणि गावकऱ्यांनी 7 लाख रुपये लोकप्रतिनिधी देऊन हे पीयूसी सहित वरती पीयूसी कलरिंग सर्व गावकऱ्याच्या मेहनतीने सर. शाबास, तुमच्या सर्वांचं अभिनंदन. एखाद्या विद्यार्थ्याशी बोलायला द्या. ओके सर. नमस्कार, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काय नाव आहे तुझं? शांभवी पूर्ण नाव? विलास धमक. शाबाश. हे शाळेमध्ये चित्र कसलं आहे तुझ्या पाठीमागे? भिंतीवरचं चित्र कसलं आहे? यान. चला, हे पाठीमागे जे उभे आहेत त्यांना द्या. काय नाव आहे तुझं? शाबाश. तुमचं अक्षर पण सर छान आहे. हो का? अरे वा, दाखवा. वर्ग पहिले तेच मुलं आहेत सर ते. शाबाश. आणि अक्षर पण खूप छान आहे. शाबाश शाबाश, अभिनंदन. सर तुमचा कॉल आल्यामुळे आमचं म्हणजे 1000 पट प्रोत्साहन म्हणजे प्रेरणा वाढली सर. एकदा आमच्या शाळेत भेट द्या नक्की या. बिलकुल बिलकुल, मी स्वतः भेट देईन. कितवीपर्यंत शाळा आहे आपले? 1 ते 4 आहे. 4 आहे सर. 1 ते 4. शिक्षक किती आहेत? 6 शिक्षक आहेत सर. अरे वा. आदरणीय गुलाबराव विक्रांत साहेब जे मुख्य कार्यकारी अधिकारी हो. त्यांनी जी शाळा बंद पडत होती म्हणून आमच्या चौघांना या ठिकाणी डेप्युटेशन केलं होतं सर. आणि ते डेप्युटेशन केल्यानंतर आम्ही त्यांना एक विश्वास दिला होता की आम्ही 110 ऍडमिशन घेऊ. मग आम्ही त्या पद्धतीने गावकऱ्याच्या सहकार्याने हिंडलो सर. आणि त्या ठिकाणी फिरल्याच्या नंतर एकच सरांचं नाव दे. आम्ही पुण्यातून त्या ठिकाणी घेतल्या. आणि आदरणीय विकास पाटील साहेब आणि आदरणीय श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनानं एक इंग्रजी शाळांना त्या ठिकाणी वर्ग पहिलीचा एक चॅलेंज करत आहोत की तुमच्यापेक्षा आम्ही नक्कीच पुढे, कारण कोणत्याही कॉन्व्हेंटमध्ये कोटीपर्यंत संख्या नाही. इंग्रजी वाचन एवढ्या प्रमाणात नाही किंवा पाडे वर्ग संख्या सर हे मुलं 30 पर्यंत वर्ग सांगू शकतात, घन 10 पर्यंत सांगू शकतात. असं राज्य राजधान्या पुन्हा बेस पूर्ण जर आपण जोडाक्षर सगळं काही या मुलांना येतं. आणि जो लोकांचा कल आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्ता मिळत नाही तर त्याला आम्ही पुसायचं सर. शाळेमध्ये अक्षरशः संध्याकाळी 9 साडेनऊ वाजेपर्यंत लोकांच्या घरी होतो ऍडमिशनसाठी. लोक ऐकत होते परंतु त्यांच्या म्हणजे मिसेस ऐकत नव्हत्या. तर त्यांना आम्ही रात्री 9:30 वाजेपर्यंत कन्व्हिन्स केलं की आम्हाला फक्त 1 महिना द्या, आम्ही 1 महिन्यामध्ये तुम्हाला बदल करून दाखवतो. आणि आज रोजी त्याच पालकांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की बदल तर खूप झाला. म्हणजे आम्ही 60-70 हजार तिथे जी फी भरली ती आमची आम्हाला 2-3 महिन्यात या ठिकाणी रिझल्ट भेटला. आणि त्यांनी स्वतःहून 10,000 रुपये आमच्या शाळेसाठी मदत दिली सर. किंवा आम्हाला खूप आनंद झाला या ठिकाणी आले. जाधव सर, जाधवच ना? हो सर. आपल्या केंद्रामध्ये किती शाळा आहेत? 10 शाळा आहेत. हो सर. तर त्या शाळेंकडे पण तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, ओके सर, नक्की सर. आहे का नाही? आपल्या शाळेचा पॅटर्न त्या प्रत्येक शाळेत गेला पाहिजे. सर काल जो व्हिडिओ गेला सर तो 7 लाख लोकांनी पाहिलेला आहे आणि फेसबुक पेजवर. तर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक गावातून शाळा समिती अध्यक्ष जे कोण येते किंवा सर शाळा सुधारण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, जिल्हा परिषद शाळा समिती अध्यक्ष तर जवळजवळ 10 ते 20 फोन आम्हाला आतापर्यंत आलेले की शाळा सुधारण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. तर ते आम्ही एक सांगितलं बाबा शिक्षकाच्या मागं थांबा, त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांना सांगा की आम्ही प्रत्येक ठिकाणी अडचणीला तुमच्या सोबत आहे. त्यावेळेस गुणवत्ता फक्त तुमच्याकडून हवी एवढंच त्यांना
सप्ताह पूर्णच त्या ठिकाणी असतो. बरोबर. तर आपले जे सहकारी आहेत, प्रत्येक शाळेमध्ये तुमचं मार्गदर्शनाची आवश्यकता आहे है ना. आणि आपले शिक्षणाधिकारी जे आहेत विकास पाटील, त्यांना पण मी सूचना करतो, आपल्या शाळेचा पॅटर्न हा प्रत्येक शाळेमध्ये कसा जाईल ते बघायला पाहिजे. आणि त्याच्यासोबतच खेळ, कला या क्षेत्रामध्ये पण आपल्याला काम करायचं आहे. तर अबॅकसची एक नवीन गोष्ट आम्ही इथे घेतलेली आहे, बालवाचनालय घेतलेलं आहे. खेळासाठी एक स्पेशल रूम घेतलेली आहे की त्यामध्ये चेस, कॅरम, विविध खेळ त्या रूम मध्ये आम्ही घेतोय. आणि नवीन सुरुवाती सर 6 महिन्याचं तेवढं सर्व गावकऱ्यांनी दिलेलं आहे. शाबास शाबास. आपल्या शाळेसाठी काही सूचना असतील तर कळवा. हो सर, नक्कीच. तुम्ही सर आम्हाला लवकरात लवकर भेट द्या सर, आणि तुम्ही प्रत्यक्ष पहा इथली गुणवत्ता. मी स्वतः येईल. चला, तुमच्या संपूर्ण टीमचं, सर्व विद्यार्थी, पालकांचं आणि गावाचं मी अभिनंदन करतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. सर एक विनंती, हो बोला. सर, एक विनंती होती. बोला. एक विनंती होती की आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबरावजी खरात साहेब हा. यांनी आम्हाला सतत प्रेरणा आणि मार्गदर्शन केलेलं आहे, आदरणीय विकास पाटील साहेब सुद्धा. तर तुम्ही आदरणीय आपले खरात साहेब यांना जर कॉल करून सांगितलं किंवा तुम्ही जो उपक्रम घेतलेला आहे मोरवेला वगैरे शाळा डेव्हलप करायचा, तर त्याला शुभेच्छा. एवढीच फक्त आमची विनंती. बोलतो. हा सांग. WEEK. हा कीप. हा AWP. की सांग भक्ती. हा हा बुक. हा देवाश. BOOK book. कुक. हा संतनू. COOK. 9,37,827. हा विनय स्पेलिंग सांगायचं. NINE हा LAKS हा THIRTY हाँ। SCVEN हाँ। THOUSAND हा EIGST HUNDRED हाँ। TWENTY SCVEN. हा हा सांग अथर्व. PRATAP. NIWA श्रीनिवास. महाराष्ट्र. त्यांच्यानंतर आपण जे हे करतो, आज आपल्या भारताचे राष्ट्रपती कोण आहे सांगा? भारताचे उपराष्ट्रपती कोण आहे सांगा एकदा? भारताचे पंतप्रधान. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगा? उपमुख्यमंत्री? त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल, महाराष्ट्राचे. पुढच्या रविवारी मी वाटेतच आहे. मला खूप तहान लागली आहे. व्हेरी गुड. मला पाहायचं आहे. मला 2 हात आहेत. मला 1 नाक आहे. व्हेरी गुड. मला माहित आहे. मला माहित नाही. सरळ उभा राहा. बंद का.